नमस्कार मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला कोणत्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत ते तुम्हाला मी सुरुवातीला सांगून देतो। फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो तुमच्याकडे एक लॅपटॉप पाहिजे आणि तुमच्या मोबाईलवरती मित्रांनो एक कॉल लिस्ट पाहिजे तुम्ही स्वतः बनवलेली, किंवा जर मित्रांनो तुम्ही पीडीएफ नसेल वगैरे काय नसेल, तुम्ही अजून काही तयारी नसेल केली तर मित्रांनो तुम्ही एका वही आणि पेनवरती मित्रांनो एक कॉलेज लिस्ट घेऊन बसायचं आहे। चला तर मित्रांनो आपण डायरेक्टली स्क्रीन रेकॉर्डिंग वरती जाऊया आणि मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्टली दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे। फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म भरताना मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा कोणत्याही ब्राउझरमध्ये जायचं आहे। मित्रांनो मायक्रोसॉफ्ट एजच्या ब्राउझरमध्ये मी जाते आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं एपी 2025 असं सर्च करायचं आहे। मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट वेबसाईट पाहायला मिळेल। फर्स्ट वेबसाईट आहे ep2025 mahacity.org, त्यावरती तुम्हाला सिंपली क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यावर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही इथं क्लिक कराल त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकण्याचा ऑप्शन येईल। तर मित्रांनो मी इथं इन्फॉर्मेशन फिल करतो, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो तुम्हाला पण मित्रांनो तुमचं व्यवस्थित तुमचं जे सीईटीला जे मित्रांनो तुम्ही ऍडमिशन रजिस्ट्रेशन वगैरे करताना जे मित्रांनो तुम्ही जे पासवर्ड वगैरे दिला होता तो तुम्हाला मित्रांनो फिल करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो तुमची विंडो पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तुम्हाला मित्रांनो बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग वरती क्लिक करायचं आहे। बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग वरती क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे विंडो पाहायला मिळेल। इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्हाला थोडंसं खाली जायचं आहे, खाली गेल्यावर तुम्हाला प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो मी तर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म वरती क्लिक केलेला आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे विंडो पाहायला मिळेल। मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा मित्रांनो शॉर्टलिस्ट करायचे युअर ऑप्शन्स, म्हणजे मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा सर्व कॉलेजेस सिलेक्ट करायचे जे तुम्हाला मित्रांनो ज्या तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये कॉलेजेस टाकायचे आहेत ते पहिल्यांदा सिलेक्ट करायचे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याचं प्रेफरन्स लावायचं आहे, म्हणजे कोणतं कॉलेज 1 नंबर टाकायचं, कोणतं कॉलेज 2 नंबर टाकायचं हे त्यानंतर पाहायचं। त्या अगोदर पहिल्यांदा सर्व कॉलेज मित्रांनो तुम्हाला शॉर्टलिस्ट करायचे आहेत। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आता समजा मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे। तर समजा मित्रांनो मला आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला मस्तपैकी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शोधायचं आहे। मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगवरती क्लिक केलेलं आहे आणि प्लस मला पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज पाहिजे आहे। तर मित्रांनो मी इथं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणार। त्यानंतर मला पुणे डिस्ट्रिक्ट मधलंच कॉलेज हवं आहे, बरोबर। आणि मित्रांनो त्यानंतर मला ते बाकीचं काही सगळं चालतंय मला, म्हणजे इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट असलं प्रायव्हेट असलं कसलं कॉलेज तर चालतंय, पण ऑटोनॉमस असलं ऑटोनॉमस नसलं तरी पण चालतंय। प्लस मला मायनॉरिटी कोणत्यामध्ये नाहीये त्यामुळे मला कोणती सगळ्या मायनॉरिटी चालतात, म्हणजे नॉन मायनॉरिटी असेल किंवा ऑल जरी सिलेक्ट केलं तर चालतंय। असं ठीक करून आपण डायरेक्ट आता मी TFWS ला नो केलं होतं त्यामुळे इथं नो आलेलं आहे, बरोबर। सिद्धा तुमच्याकडे येस नो असेल तर मी तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक करायचं आहे। ज्यावेळी तुम्ही सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक करताय त्यानंतर मित्रांनो तुम्हाला भरपूर असे कॉलेजेसची लिस्ट पाहायला मिळते। तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो भरपूर कॉलेजेस, ह्या कॉलेजचा कोड, त्या कॉलेजचं नाव, त्याची युनिव्हर्सिटी, सर्व गोष्टी पाहायला मिळतात। हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे सर्व कॉलेजेस पाहायला मिळतात तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील। तुम्ही अशा प्रकारे सर्व कॉलेजेस पाहू शकता। आता मित्रांनो तुम्ही समजून चला, तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला हे पण कॉलेज घ्यायचं आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं अवसरी खुर्च कॉलेज त्यामध्ये तुमच्या लिस्टमध्ये ऍड करायचं आहे, तुम्हाला मॉडर्न कॉलेज ऍड करायचं आहे। तर तिथं तुम्हाला मित्रांनो सिलेक्टचा जो ऑप्शन दिसतंय त्यावरती तुम्हाला सिम्पली करायचं, जेवढे तुम्हाला कॉलेज ऍड करायचे तेवढे। आता मी तर MIT आळंदीला करत आहे, त्याच्या खालच्या कॉलेजला अशा प्रकारे मी भरपूर असे कॉलेज पहिल्यांदा मी सिलेक्ट करून घेतो। आता तुम्हाला जे वाटतं ते मी सिलेक्ट करतो, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी अजून, आणि मला मित्रांनो माझा विषय कसा आहे की मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT इंजिनिअरिंग या दोन्हीपैकी मला कॉलेजेस पाहिजेत, म्हणजे मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पण कॉलेजेस टाकायचे आणि IT इंजिनिअरिंगला म्हणजे लागेल ते लागेल असं समजून मला टाकायचं आहे, म्हणजे मला 2 ब्रँचेस मिक्स करायचे आहेत, बरोबर। तर मुलांना आता मी मस्तपैकी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथं कॉलेजेस सिलेक्ट करते। कॉलेज सिलेक्ट केले की त्यानंतर तिथं ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स पाहायला मिळते, त्यावरती क्लिक करायचे। आता मित्रांनो हे कॉलेज ऍड झालेले आहेत। आता मित्रांनो त्यांच्यानंतर तुम्हाला अजून कॉलेज ऍड करायचे आहेत का हे असं पाहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी एवढे कॉलेजेस ऍड केलेले आहेत। तुमच्यामध्ये कोणतं कॉलेज राहिले का ते तुम्हाला चेक करायचे। सगळ्यात बेस्ट मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला एक कॉलेज लिस्ट घेऊन बसायचं आहे आणि प्लस तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट तुमच्या हातामध्ये पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे तुम्हाला कोणतं कॉलेज ऍड करायचं आहे। तर मित्रांनो आता मी हे झाले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी मी एवढे कॉलेज ऍड केले आहेत। मग आता मला मित्रांनो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आहे, IT इंजिनिअरिंग, त्यासाठी मित्रांनो मी कॉलेजेस ऍड करणार आहे। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिलेक्ट करतो मी, तुम्ही पाहू शकता ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिलेक्ट करत आहे। आपल्याला इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शोधायचं आहे। आता इथं हे तुम्ही पाहू शकता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यावरती मी क्लिक केलं। मला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील मित्रांनो डिस्ट्रिक्ट पुणेमधील कॉलेजेस हवे आहेत। मी सर्च करणार मित्रांनो इथं कॉलेजेस, भरपूर सारे कॉलेजेस आलेले आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला सिलेक्ट करायचे। आता मित्रांनो यामध्ये मी 4-5 कॉलेज सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला। हे मी पहिले कॉलेज सिलेक्ट केलं, हे कॉलेज सिलेक्ट केलं, त्यानंतर हे कॉलेज सिलेक्ट केलं, अशा प्रकारचे कॉलेजेस मी सिलेक्ट करून टाकले। आता मित्रांनो आपल्याला अजून कोणती ब्रँच ऍड करायची, आता मी समजा मित्रांनो मला AIDS पण ब्रँच ऍड करायची आहे। तर AIDS कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवतो।
असे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मित्रांनो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेजेस ऍड झालेले आहेत. AIDS साठी आपण काय करायचं आहे, AIDS साठी मित्रांनो तुम्हाला पुन्हा इथं वरती जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं तुमच्या ब्रांचमध्ये तुम्हाला AIDS शोधायचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. त्यावरती क्लिक केलं. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्च इन्स्टिट्यूट करतो मी. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एवढे कॉलेज आलेले आहेत, ते किती 10 कॉलेज आले आहेत. त्यातील मित्रांनो मी 2-3 कॉलेजेस घेतो. मला मित्रांनो अशा प्रकारे लिस्ट बनवायची. तर मित्रांनो मी अंदाजे करत आहे कारण माझ्याकडे लिस्ट नाही आहे, तुमच्याकडे लिस्ट असणार आहे बरोबर. मी तुम्हाला कोणते कोणते कॉलेज ऍड करायचे हे तुम्हाला ते समजणार आहे बरोबर. त्यानंतर मित्रांनो सर्व कॉलेज ऍड करायचे आहेत. तुम्ही यामध्ये AIDS चे पण कॉलेजेस ऍड झालेले आहेत. आता जर तुम्ही जेवढे तुम्हाला कॉलेज ऍड करायचे तेवढे तुम्हाला पर्यंत कॉलेजेस ऍड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रेफरन्स लावायचे, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज 1 नंबरला ठेवायचं, कोणतं कॉलेज 2 नंबरला ठेवायचे ते मित्रांनो इथं ठरणार आहे. तर तुम्ही यामध्ये भरपूर कॉलेजेस पाहू शकता. टोटल मित्रांनो 26 कॉलेजेसची लिस्ट आहे. तर तुम्हाला मित्रांनो प्रेफरन्स लावायचं आहे. तर प्रेफरन्स कशा प्रकारे लावायचं आहे, समजा मित्रांनो मला MIT आळंदी हे कॉलेज 1 नंबरला ठेवायचं आहे. तर मित्रांनो मी त्यावरती पहिल्यांदा क्लिक करणार. हे झालं मित्रांनो आपला प्रेफरन्स 1. आणि त्यानंतर मला मित्रांनो पुणे म्हणजे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी PICT मित्रांनो मला 2 नंबरला ठेवायचं आहे. तर मित्रांनो मी 2 नंबरला ठेवणार. अशा प्रकारे मित्रांनो आता हे कट ऑफ वगैरे मी त्याप्रमाणे सांगत नाही, मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल थ्रू सांगत आहे. मी तुम्हाला मित्रांनो कशा प्रकारे प्रेफरन्स सेट करायचा. तर मित्रांनो मला झील कॉलेज 3 नंबरला ठेवायचं आहे, किंवा मित्रांनो त्यानंतर मला राजगड टेक्निकल कॅम्पस ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुमचे जे मित्रांनो प्रेफरन्स असेल ते अशा प्रकारे क्लिक करून तुम्हाला प्रेफरन्स लावायचा आहे. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही प्रेफरन्स लावचाल, आता मित्रांनो आपण पटकन सगळे प्रेफरन्स लावून घेऊया. मित्रांनो ज्यावेळेस आता मी सगळे प्रेफरन्स लावले आहेत, त्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केलं तर मित्रांनो सगळे प्रेफरन्स पाहू शकता. मित्रांनो मी 26 कॉलेजेस प्रेफरन्सनुसार लावलेले आहेत. आता मित्रांनो तुम्ही समजून झाला, तुम्ही मित्रांनो सर्व गोष्टी टाकल्या, कॉलेज टाकलेले आहेत आणि तुमचं एखादं कॉलेज राहिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला मित्रांनो इथं फर्स्ट नंबरला COEP टाकायचं होतं, त्याच्यावर तुम्हाला MIT आळंदी आलेलं आहे, म्हणजे तुमचा प्रेफरन्स तुम्हाला आता असं वाटतं की इथं आपण COEP टाकूया. तर मित्रांनो तुम्हाला सिम्पली काय करायचंय, इथं इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली त्यावरती क्लिक करायचंय. लक्षात घ्या. आता मित्रांनो मी एक डायरेक्टली आता COEPचा मित्रांनो एक चॉईस कोड टाकून देतो आपल्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ब्रांचसाठी. आता मित्रांनो त्याचा चॉईस कोड काय आहे, 16006242210 असा मित्रांनो चॉईस कोड आहे आपल्या ब्रँचचा. त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे पाहिलं म्हणजे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. आता मित्रांनो तुम्हाला कुठल्या किती नंबर टाकायचं, 1 नंबर टाकायचं. ठीक आहे मित्रांनो, इन्सर्ट चॉईस कोडवरती क्लिक करायचं. तुम्ही पाहू शकता 1 नंबरला डायरेक्टली मित्रांनो तुमचा COEP आलेला आहे, बाकीचे कॉलेज तुमचे ऑटोमॅटिकली खाली सरले आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर कोणतं कॉलेज ऍड करायचं राहिलं असेल तर तुम्ही त्याचं ऍड करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सर्व एकदा चेक करायचं आहे तुम्ही बरोबर टाकले का, लिस्ट बरोबर टाकली का. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली मित्रांनो इथं सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करून तुम्हाला इथं ऑप्शन फॉर्म समोर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळेल. इथं मित्रांनो सर्व चॉईस कोड असतात, तुम्हाला प्रेफरन्स नंबर चॉईस कोड एकदा चेक करायचा आहे. आणि मित्रांनो त्यानंतर प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक कराल त्याच्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म मित्रांनो सबमिट होईल. त्यामुळे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व गोष्टी ऍड करायच्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे ऑप्शन सेट करायचे आणि मित्रांनो कशा प्रकारे प्रेफरन्स लावायचे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.